महाराष्ट्राचे प्रमुख आदरणीय प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे सर यांनी संपूर्ण महाराष्ट्र पालिमय करण्याचा जो विडा उचलला आहे आणि जे ध्येय त्यांनी उराशी बाळगलं आहे त्याच्या पूर्तीकडे वाटचाल आहे आणि त्यासोबतच पालिमय महाराष्ट्रासोबतच गावोगाव त्यांचे दौरे सुरू आहेत आणि ज्या ठिकाणी विहार आहे पण बुद्ध मूर्ती नाही अशा ठिकाणी त्यांनी बुद्ध मूर्ती दान देण्याचा कार्यक्रम सुद्धा सुरू केला आहे। आम्ही गेल्या महिन्याभरापासून हे कार्यक्रम आम्ही कव्हर करतो आहे आणि आज मडसूर या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहे। इथं त्यांनी बुद्ध मूर्ती दान दिली आहे। काही उपासक उपासिका आमच्या सोबत आहे मडसूरच्या, त्यांना विचारूया सरांनी आज आपल्या गावाची मूर्ती दान दिली त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? लय चांगलं वाटतं। काय करणार विहारामध्ये बुद्ध मूर्ती दिल्यानंतर तुम्ही पुढील काय त्या विहारातून कोणते उपक्रम राबवणार? आमच्या आता नेहमी चालू असतात ग्रंथ वाचणं, वंदना घेणं, नेहमीच येतो आम्ही 4-5 बाय। काय वाटतं का तुम्हाला सरांनी इथं बुद्ध मूर्तीचं दान दिलं आहे तर त्या बुद्ध मूर्तीच्या माध्यमातून आपल्याला वेगवेगळे प्रोग्राम जे आहे मानवतावादी बुद्धाची संस्कृती या संदर्भात आणि सरांनी दिलेल्या बुद्ध मूर्तीचं काय महत्त्व वाटतं? खरोखर त्यांनी इथं बुद्ध मूर्ती आणून आम्हाला या विहाराचा खरोखर स्वाभिमान वाढवला आणि या जागेची शोभा वाढवली। त्यासाठी आम्ही त्यांचे हार्दिक अभिनंदन करतो आणि असेच कार्यक्रम आम्हीही ते चालू ठेवू आणि या कार्यक्रमाला असेच आम्हाला म्हणजे योगदान मिळो असं आमची। आमच्यासोबत काही युवक आहेत, मला त्यांना एक विचारायचं आहे, आपलं शिक्षण काय झालेलं आहे? 10वी। तर आता मी जे सांगितल्याप्रमाणे की पालिमय महाराष्ट्रासाठी सरांची धडपड सुरू आहे। आपल्यासारखे जे तरुण आहेत किंवा इथं जे काही महिला आहेत शिक्षित महिला, सरांचा पालिमय महाराष्ट्र जो करण्याचा जो उपक्रम सुरू आहे काय त्यामध्ये आपल्यासारख्या लोकांनी सहभाग घेऊ नये? या गावामध्ये किती लोक शिकलेले आहेत? किती लोक शिकलेले आहेत या गावामध्ये? 10वी 12वी ग्रॅज्युएट। मग तुम्हाला काय वाटतं की त्यांनी पाली शिक्षणासाठी प्रवेश घ्यावा? आर्थिक शिक्षण त्यांना वाटतं की त्यानं पाली भाषा शिकायलाच पाहिजे। तुम्ही काय प्रयत्न कराल त्यासाठी? शिकायलाच पाहिजे। आम्ही सांगण्याचे घरोघरी हिंडून सांगण्याचे प्रयत्न करू बा पाली भाषेचं शिक्षण घ्यायलाच पाहिजे। ग्रामीण भागामधूनही महिलांमधून हा सूर आहे की ग्रामीण भागात सुद्धा पालीचं प्रशिक्षण हे घराघरात जायला पाहिजे, पाली भाषा ही घराघरात पोहोचायला पाहिजे। सोनवणे सरांचं कार्य हे घराघरात पोहोचायला पाहिजे हे ग्रामीण भागातून सुद्धा आता सूर उमटत आहे। बोला काय म्हणता? आजचा जो हा कार्यक्रम या ठिकाणी झाला आहे बुद्ध मूर्तीचे जे दान दिलं आहे सरांनी, काय म्हणणं? सर्वात प्रथम तथागत भगवान गौतम बुद्धांनी इथं बुद्धाचं धम्मचक्र प्रवर्तन केलं। त्यानंतर डॉक्टर सम्राट अशोकांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं। त्यानंतर तथागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि त्यांच्या पाऊल खुणावरीच प्राध्यापक डॉक्टर सोनवणे सरांनी हे कार्य त्यांचं कार्य पुढे चालविलेलं आहे आणि कुठलंही म्हणजे पैशाची अपेक्षा न करता आणि 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान गौतम बुद्धाचा आणि आपल्या जाती संस्थेचा भाषा ही होती, पाली होती। त्यानंतर आपली भाषा ही थोडी पालीमधून मराठीमधून अशी हे झालेली आहे, परिवर्तन झालेले आहे आणि आपण आता मराठीमध्ये आलेलो आहोत। परंतु आपली पूर्वीची भाषा तथागत भगवान गौतम बुद्धाच्या काळाची भाषा ही पाली होती आणि सरांचा हा उद्देश आहे की पाली भाषा ही आपली आहे आणि त्या पाली भाषेमधून आपण काहीतरी करू शकतो। आणि त्यानंतर सरांनी ही जी मूर्ती दिलेली आहे आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धाची, ही आपल्या भारतामध्येच नव्हे तर या जगामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचा सर्वात प्रथम प्रयत्न हा या जगामध्ये तथागत भगवान गौतम बुद्धांनी केलेला आहे। सर्व मानवावर प्रेम, करुणा, मैत्री ही तथागत भगवान गौतम बुद्धांनी इथं सांगितलेली आहे आणि तेच सर्व प्रयत्न इथं प्राध्यापक डॉक्टर सुरेश सोनवणे करत आहेत। त्यांचा आम्ही म्हणजे अगदी धन्यवाद मानतो
अभिवादन करतो आणि आज जो कार्यक्रम झाला त्यांच्यामुळे झालेला आहे. आम्ही सर्व मळसूरवासीय गावकरी सर्व त्यांचं अभिनंदन करतो आणि आपल्या कॅमेरा IB 7 न्यूज वाल्याचं सुद्धा आम्ही अभिनंदन करतो, आभार मानतो. बोलण्याला शब्द कमी पडतात, परंतु तरी सुद्धा आमचं येथील महिला मंडळ आहेत आणि इथलं गावकरी आहेत. IB न्यूज वाल्यांचं आम्ही अभिनंदन करतो. धन्यवाद. ठीक आहे साहेब, आपलं नाव काय? विश्वनाथ दगडूजी कंकाळ. हे कंकाळ साहेबांनी सांगितलं की त्यांच्या बोलण्यामधून एकंदरीत हे स्पष्ट होते की पाली भाषा ही संपूर्ण भाषेची जन्य आहे. पाल्यामधूनच सर्व भाषा बाहेर पडल्या, जसं त्यांच्या बोलण्यामधून आता समोर आलं आहे. आणि सरांचं कार्य कशा प्रकारचं आहे त्यांनी त्यांच्या वाणीतून सांगितलं आहे. पुढील सरांचे प्रोग्राम, सोनवणे सरांचे महाराष्ट्रातील पुढील प्रोग्राम आपण असंच या चॅनलवर पाहत राहू. तोपर्यंत जय भीम. जय भीम.